आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। कोणी अंतराताईंना बघितलं का? त्या कुठेच दिसत नाहीये। नाहीयेत म्हणजे मंदिरात वगैरे गेले असतील। त्यात एवढं पॅनिक होण्यासारखं काय? नाही म्हणजे खोलीत त्यांची बॅग, त्यांचं सामान वगैरे काहीच नाहीये। काय? तुम्ही नीट बघितलत का वरती? अंतराशी न सांगता का गेली असेल कुठे? तिला फोन लावून बघ। लावला होता आजी, परत ट्राय करते। फक्त रिंग वाजते, उचलत नाही येत त्या। शेवटचं कधी बघितलं होतं तुम्ही त्यांना? रात्री झोपताना। अय्या, म्हणजे म्हणजे काल रात्री अंतराई होत्या काय? सरू मग सांगितलं का नाहीस? नाही 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 वहिनी, ऍक्च्युली काय झालं ना, मी सांगते तुम्हाला। मी हॉलमधून खाली येत होते आणि मला खूप तहान लागली म्हणून मी किचनकडे जात होते आणि अचानक मला कसला तरी आवाज आला। मग मी घाबरले, मला वाटलं भूत वगैरे आलं की काय। मग मी हळू 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 करत हॉलच्या दिशेने आले आणि बघते तर काय, काहीच नव्हतं, फक्त फ्लावर पॉट पडला होता। मला वाटतं त्याच अंतरात सरस्वती, भूत वगैरे काही नसतं। किती वेळा सांगितलंय तुला? आणि तू जर हे आम्हाला तेव्हाच सांगितलं असतं तर आम्ही त्यांना थांबवलं नसतं का? आता कुठे शोधायचं त्यांना? तू सांगत का नाहीस ग? मला काय माहित वहिनी। पॅनिक व्हायची काही गरज नाही कोणाला। थांबा जरा। पण एजे आता करायचं काय? एजे एजे काय झालं? अभिराम, एजे काय झालं? एजे सांगता का काय झालंय? मी सांगतो काय झालं ते। सॉरी अजय सर, मला असं घरी यावं लागलं, पण बाहेरची सिच्युएशनच बिघडलेली आहे। काय झालं अभिराम? कसली सिच्युएशन? एजे तुम्ही काहीच का सांगत नाही आहात? बोला ना। आपल्या हॉटेलमध्ये जी पार्टी झाली होती तिथे लोकांना फूड पॉइझनिंग झालं। एजे जर अंतराताईंबरोबर खुश राहणार असतील ना, तर मी हसत हसत त्या दोघांच्या आयुष्यातनं निघून जायला तयार आहे।
काय करू? त्या घराशिवाय मला दुसरीकडे कुठेही थारा नाहीये. कोणाला भेटू, काय बोलू, काही कळत नाहीये. हॅलो हॅलो हॅलो, कोण बोलते? हॅलो, काय हवंय तुम्हाला? प्लीज तुम्ही शांत व्हा. काय झालंय? मी अंतरा. अंतरा, तू मला कसा काय फोन केलायस? फाल्गुनी, मला तुला भेटायचंय. अंतरा, तू कुठे आहेस आता? मी MJ रोडला. ठीक आहे, तू तिथेच थांब, मी आले. कुठे जाऊ नकोस, मी लगेच येते. एवढी मोठी गोष्ट झाली, तुम्ही मला सांगितलं नाही? बाबा अहो, तुम्ही ऑलरेडी घरच्या सगळ्या टेन्शनमध्ये होतात. मला तुमचा स्ट्रेस वाढवायचं नव्हतं म्हणून मी काही बोललो नाही. सर, तुम्ही बाबांना अशी अटक करू शकत नाही. आणि ज्या लोकांना फूड पॉयझन झाले त्या सगळ्यांची ट्रीटमेंटची जबाबदारी आम्ही घेतली आहे. किशोर, तुम्ही निदान मला तरी सांगायचं ना, का नाही सांगितलं? दुर्गा, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला तुम्हाला कोणालाही टेन्शन द्यायचं नव्हतं. सर, तुम्ही तरी समजून घ्या ना. हे बघा, काल जे काही सगळं झालं ती सगळी जबाबदारी माझी होती. ते सगळं मी अरेंज केलं होतं. त्यामुळे तुम्हाला अटक करायची असेल तर मला करा. सॉरी किशोर सर, पण अटक वॉरंट AJ सरांच्या नावावर नाही आहे, लीला जागीरदार यांच्या नावाने आहे.